नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायलीने अर्जुनचे सर्व कपडे कपाटाच्या बाहेर काढलेले असतात. अर्जुन म्हणतो की मिस सायली, काय चाललंय तुमचं? आपल्याला जायचंय ना? सायली म्हणते की कुठे जायचंय? अर्जुन म्हणतो की बापरे, कुठे जायचंय? ओ गॉड. तेवढ्यातच सायलीला अर्जुनचा पिंक कलरचा शर्ट सापडतो. ती म्हणते की सापडला, अगदी वेळ लागायची वेळ आली होती. याची गुंडी तुटली आहे ना? अर्जुन म्हणतो की गुंडी? सायली म्हणते की बटन. अर्जुन म्हणतो की तुमचं काय चाललंय? इथे या, माझ्या समोर या. काल तुम्हाला ताप आला होता, सो आपल्याला आज डॉक्टरांकडे जायचंय. आणि मग माझं कोर्टात जरा काम आहे आणि नंतर आपण हरीश शिंदेला भेटायला पण जायचंय. सायली म्हणते की सर, माझ्या लक्षात आहे ते. काल पण तुम्ही मला हळदीचं दूध आणून दिलं, औषध दिलं. आता मला बरं वाटतंय. आता डॉक्टरांकडे जायची काहीही गरज नाहीये आणि हरीश काकांचं मी कसं विसरेल. पण कालसारखं जर होणार असेल तर मी नाही येणारा, कारण अन्नपूर्णा आजींना असं वाटतं की मी भटकायला बाहेर पडते आणि मग ते चिडतील परत माझ्यावर. अर्जुन म्हणतो की पण आपण कामासाठी बाहेर चाललोय. सायली म्हणते की सर, पण तुम्ही का मुद्दाम चिडवताय अन्नपूर्णा आजींना? आणि खरंच आपण हरीश काकांना भेटायला जाणार आहोत का? अर्जुन म्हणतो की कदाचित. सायली म्हणते की सर, आपण जाणार नसेल तर नाही येत मी, कारण एकट्या विमलताई कुठं कुठं पूर्ण करणार आहे आणि मग आईंना पण करावं लागतं. त्यापेक्षा नकोच. बघा, तुमच्याशी बोलता बोलता गुंडी सुद्धा लावून झाली. आता तुम्हाला उद्या शर्ट घालायचा असेल तर प्रॉब्लेम होणार नाही. कामं इतकी खोळंबली आहे माहितीये, मटकी सुद्धा भिजत घालायची खाली जाऊन. सायली अर्जुनचे शर्ट पुन्हा कपाटामध्ये ठेवत असते. सायली म्हणते की आई म्हणत होता तुम्ही लाईट बिल ऑनलाईन भरता, तर ते दिवसभरात आज न चुकता भरा हा. अर्जुन मात्र सायलीकडे बघतच असतो. सायली म्हणते की बरं ठीक आहे, मी आलेच, खाली खूप कामं आहेत मला. सायली तिथून निघून जाते. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तर प्रॉपर सून मूडमध्ये आल्यात. यांना तर खरंच असं वाटायला लागलंय की ह्या सुभेदार फॅमिलीच्या परमनंट सून झाल्यात. आता यांना रिमेंबर करून द्यायला पाहिजे की आपली अरेंजमेंट फक्त 1 वर्षाची आहे, लाईफ टाईमची नाहीये. तर इकडे साक्षी अण्णांसाठी कॉफी घेऊन येते. अण्णा म्हणतात की ठेव इथे, पण आज जेवणासाठी चांगला बेत करायला सांग. साक्षी म्हणते की ठीक आहे, मी आपल्या कुकला सांगते. पण अण्णा, मला एक गोष्ट कळत नाही. परवापर्यंत तुम्ही इतके रागवला होता की मला असं वाटलं होतं की माझा जीव घ्याल, पण आता सडनली तुम्ही इतके खुश झाला की आता पार्टीची तयारी करताय. मैपत म्हणतो की कालपर्यंत माझं कुठलंही काम व्यवस्थित होत नव्हतं ना. नाही, आता मी त्या प्रताप सुभेदारला पैसे पुरवतोय, त्याची चांदी करून देतोय, असं त्याला वाटतंय. साक्षी म्हणते की वाटतंय म्हणजे एक्झॅक्ट तुमचा प्लॅन काय? म्हणजे प्रताप सुभेदारसाठी तुम्ही नक्कीच काहीतरी मोठं ठरवताय, पण प्लॅन काय? तर मैपत म्हणतो की यावेळी जरा मी मोठा हात मारायचा ठरवलंय. साक्षी म्हणते की तेच तर म्हणते, तुमचा जो काही विचार आहे तो माझ्याशी शेअर करा, तसं मला कळणार कसं? मैपत म्हणतो की टाईम आल्यावर सगळं कळेल तुला, पण थोडा सस्पेन्स राहायला पाहिजे ना. साक्षी म्हणते की तसंही तुम्हाला फोर्स करून काहीच उपयोग नाहीये, तुम्हाला जे वाटतंय तेच तुम्ही करणार. ओके, मी जरा बाहेर जाऊन आले. मैपत विचारतो की आता तू कुठे चालली आहे? साक्षी म्हणते की योग्य वेळ आली ना तुम्हाला बरोबर सांगेल, थोडा सस्पेन्स ठेवायला नको का? असं म्हणून साक्षी तिथून निघून जाते. तर इकडे चैतन्य कोर्टामध्ये जायला निघालेला असतो. तेवढ्यात साक्षी तिची गाडी घेऊन तिथे येते. साक्षी त्याचा रस्ता अडवते आणि गाडीच्या खाली उतरते. चैतन्य मात्र घाबरतो. साक्षी म्हणते की तुझ्या डोळ्यात काय फरक आहे का? तुला ही अख्खी कार आणि त्यातली अख्खी मुलगी दिसली नाही? चैतन्य, तुम्हाला मुद्दाम इग्नोर करतोयस का? चैतन्य म्हणतो की नाही, मुद्दाम नाही, अगं जरा घाईत होतो मी. साक्षी म्हणते की अरे कशाला थापा मारतोयस? तुझे जे इनोसंट डोळे आहेत ना, ते नाही खोटं बोलू शकत. चैतन्य म्हणतो की बरं चल, मला आता खूप उशीर होतोय. साक्षी म्हणते की तुला अजून उशीर व्हायला खूप टाइम आहे, तोपर्यंत आपण कॉफी आणि ब्रेकफास्ट सुद्धा करू शकतो. साक्षी म्हणते की मग ठीक आहे, संध्याकाळी कॉफी? तर चैतन्य म्हणतो की संध्याकाळी मीटिंग लाईन आहे, त्यामुळे नाही जमणार. साक्षी विचारते की मग डिनर? चैतन्य म्हणतो की मी एका क्लायंटसोबत जाणार आहे डिनरसाठी. साक्षी म्हणते की ठीक आहे, उद्या कॉफी, डिनर, ब्रेकफास्ट काहीतरी तरी करू शकतो ना. चैतन्य म्हणतो की सो सॉरी, काहीच नाही जमणार, मी तुला नंतर भेटतो, ठीक आहे? असं बोलून चैतन्य तिथून निघून जातो. तर साक्षी म्हणते की हा चैतन्य मला सडनली एवढा अवॉइड का करायला लागलाय? तर इकडे किचनमध्ये सायली भाजी चिरत असते आणि त्याच वेळी तिला आश्रमातल्या गोष्टी आठवत असतात आणि मधुभाऊंचं बोलणंही आठवत असतं आणि त्या आठवणीमध्येच तिचा हात चिरतो. सायली मोठ्याने ओरडते. कल्पना येते आणि म्हणते की काय ग सायली, तुझं लक्ष कुठे असतं? किती वेंधळेपणा आहे हा, आधीच तुझी तब्येत बरोबर नाही आणि त्यात हा आगाऊपणा. कल्पना तिच्या बोटावर हळद लावते. सायली म्हणत असते की अहो आई राहू द्या. कल्पना म्हणते की नाही बाई,
तुझ्या जर नवऱ्याने बघितलं तर मलाच जाब विचारेल की मी माझ्या सुनेचा सासूरवास करते म्हणून. सायली म्हणते की ते नाही विचारणार असं, त्यांना माहिती आहे तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. कल्पना म्हणते की तुझ्या नवऱ्यापेक्षा तर कमीच करत असेल मी. माहिती आहे का सायली, काल अर्जुन त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा किचनमध्ये आला असेल आणि काहीतरी बनवत होता त्याच्या लाडक्या बायकोसाठी हळदीचं दूध. काय मग, हे पिऊन सर्दी गेली की नाही तुझी? सायली पुन्हा कामाला लागते. कल्पना म्हणते की सायली तू पहिली बाहेर हो आणि तिला डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसवते. मी सांगते की आता तू किचनमध्ये अजिबात जायचं नाही, पाठ करून बसायचं किचनकडे. तू आज फक्त आराम करायचा, ठीक आहे? सायली म्हणते की आई अहो, बोट कापल्यावर कोणी आराम करतं का? उलट जर मी कामं करत राहिले तर जखम पटकन भरेल माझी. कल्पना म्हणते की शहाणीच आहे मोठी, सासूला शिकवतेस, एक फटका खाशील हा. कल्पना सायलीवर ओरडत असते. सायलीला मात्र हसायला येत असतं. कल्पना म्हणते की आता एक नाही तर 2 फटके देईल तुला मी. सायली अजून मोठमोठ्याने हसायला लागते. कल्पना तिला खडसावून सांगत असते की आता इथे गप्प बसायचं, आता सर्व कामं मी आणि विमल करणार आहोत. सायली म्हणते की अहो आई, मी काय म्हणते फक्त ते कोशिंबिरीचं. कल्पना म्हणते की मी काय सांगितलं, हातावर घडी आणि तोंडावर बोट. त्यामुळे सायली नाईलाजाने हाताला घडी आणि तोंडावर बोट लावून बसते. सायली कल्पनाला इशारे करत असते. कल्पना म्हणते की काय झालं, बोलायचंय? ठीक आहे बोला. सायली म्हणते की पण मग तुम्ही काय हसताय? असं म्हटल्यानंतर कल्पनाला देखील हसायला येतं. कल्पना सायलीला जवळ घेते, दोघीही हसत असतात. कल्पना म्हणते की अगदी सायली ग सायली, जशी माझी नणंद आहे ना तशीच मला सून मिळाली बघ. सायली म्हणते की नणंद? कल्पना म्हणते की प्रतिमा ग, ती पण तुझ्यासारखीच वेंधळी होती. म्हणजे काहीतरी कापूनच घे, धडपडच कर, काहीतरी चालायचंच तिचं. हाताला चव तर इतकी सुंदर होती, पण तव्याचे चटकेही तितकेच खायची. कल्पना म्हणते की ती पूर्ण आईची मानलेली नणंद होती, पण माझ्यासाठी तर सख्या नणंदपेक्षा पण जास्त होती. आम्ही मैत्रिणीच होतो ग. पण सायली, जेव्हा तू घरामध्ये वावरतेस ना तेव्हा मला असं वाटतं की प्रतिमाच परत आली. सायली म्हणते की मी घरातल्या प्रत्येकाला त्यांच्याबद्दल खूप कौतुकाने बोलताना बघितलंय. कल्पना म्हणते की अगं ती होतीच तशी, समजूतदार, सगळ्यांची मनं जपणारी. अपघाताच्या रात्री जेव्हा ती गेली ना तेव्हा ती पूर्णाईंना सांगून गेली होती की आपण लवकरात लवकर भेटू. पण बघ ना, इतकी वर्ष झाली पण अजून भेट काय झाली नाहीये. कुठे असेल, काय असेल, काहीच माहीत नाही. पण सायली, मला खरंच मनापासून वाटतं की तुमच्या दोघींची भेट व्हायला पाहिजे. अगं तुम्ही दोघी किती सारखे आहात, तुमचं खूप छान जमेल बघ. सायली म्हणते की मलाही आवडेल त्यांना भेटायला, त्यांच्या फोटोमध्येच बघून कळतं की त्या खूप मायाळू असतील. कल्पना म्हणते की घ्या, इथे सुनेला फटके मारता मारता मीच गप्पा मारत बसले. बरं हे बघ, तू अजिबात हलायचं नाही हा, बाकीचे सर्व कामं आता मी उरकून घेते. असं म्हणून कल्पना किचनमध्ये जाते. सायली मनात म्हणते की तुम्ही सर्वजण किती आतुरतेने प्रतिमा आत्यांची वाट बघताय, आणि आता मी सुद्धा. का माहीत नाही, पण मला सतत असं वाटत राहतं की आमच्यात खूप खास नातं आहे. तर इकडे मैपत एक बॅग खोलतो, त्यात खूप पैसे असतात. मैपत म्हणतो की प्रतापराव, सह्या तर झाल्यात, आता पैसे घ्या. प्रताप म्हणतो की अहो कॅश. मैपत म्हणतो की हे 25% आहे, बाकीचे परत देतो. प्रताप म्हणतो की मला असं वाटलं होतं की तुम्ही बँकेत ट्रान्सफर कराल. मैपत म्हणतो की प्रतापराव, रक्कम जर बाकी असती ना तर मी 1 खटी दिली असती. काय आहे, एक रक्कम दुसऱ्या धंद्यात वाढवावी लागते, त्यामुळे कॅश तर सांभाळावीच लागणार. अहो प्रत्येक आलेल्या गेलेल्या रकमेचा काही हिशोब ठेवता येत नाही. प्रताप म्हणतो की हिशोब ठेवता येत नाही म्हणजे इल्लीगल. मैपत म्हणतो की 25 कोटी रुपये आहेत साहेब, तुम्हाला काय वाटलं धुतलेल्या दुधासारखं स्वच्छ मिळतील का? अहो तुम्हाला जर साफसुथरी रक्कम पाहिजे असेल ना तर घरदार गहाण ठेवावं लागतं. राकेश म्हणतो की काका, तुम्हाला एवढी रक्कम मिळतीये ना, तुम्ही फार टेन्शन नका घेऊ. प्रताप म्हणतो की मला अशा व्यवहारांची सवय नाहीये, माझे सगळे व्यवहार खूप स्वच्छ असतात. नागराज म्हणतो की पैसा स्वच्छ अस्वच्छ असं काही नसतं, वेळेला जो मिळेल ना तो स्वच्छ असतो. मैपत म्हणतो की नकोय का तुम्हाला? ठीक आहे जाऊ दे. नागराज, मी काय म्हणतो की मुंबईकडे मी एक जागा बघितली आहे, हा पैसा सगळा तिथे गुंतून टाक. राकेश म्हणतो की मैपत अंकल, सॉरी सर, अशी घाई करू नका ना, 1 मिनिट मी बोलतो. राकेश म्हणतो की प्रताप काका, आता एवढा मोठा व्यवहार अशा छोट्याशा गोष्टीमुळे अडवू नका ना. नागराज म्हणतो की प्रताप, तू काही कमी प्रयत्न केले का एवढा पैसा गुंतवण्यासाठी? आणि एवढा पैसा एक रकमी कोणीच देत नाही. बरं, उद्या कर्ज काढायचं जरी ठरवलं तर तुझं घर गहाण ठेवावं लागेल. काहीही झालं तरी तू हा पैसा स्वच्छ कामासाठीच वापरणार, जाऊ दे घे. प्रताप म्हणतो की हेही खरंय, नाहीतरी मी या पैशाने हजारो लोकांचे जीव वाचवणारे औषधच बनवणार आहे. असे ना, मी असे व्यवहार कधी केले नाही म्हणून अडखळत होतो, पण आता ठीक आहे.
घेतो मी हे पैसे. नागराज मनात म्हणतो की फसला फसला हा प्रताप. तुला अजून माहीत नाहीये की हे पैसे घेऊन केवढी मोठी चूक केली आहेस तू. अब आगे आगे देखो होता है क्या. तर इकडे साक्षी प्रियाला सांगते की ऑलमोस्ट मी चैतन्यावर कंट्रोल मिळवला होता पण निसटून गेला. आणि आता तर खूप वियर्ड वागतोय. का असं वागतोय काही कळत नाही मला. प्रिया म्हणते की मग आता कसं वाटतंय. एरवी तू, राकेश आणि तो नागराज माझी खिल्ली उडवत असताना तसं मला त्या अर्जुनला जाळं टाकता येत नाही. आणि आता बघ तुझं काय झालंय. साक्षी म्हणते की चैतन्य तुझ्या अर्जुनसारखा कुठल्या तरी वेगळ्या मुलीशी लग्न करून नाही आलाय. ती त्याला अजून बाटलीमध्ये उतरू शकते आणि हे कन्फर्म आहे. थोड्यातच साक्षीला अर्जुनचा फोन येतो. साक्षी म्हणते की सायली तुला हे अर्जुनच नाव दिसतंय ना. म्हणजे मी काही स्वप्न वगैरे बघत नाही ना. म्हणजे मला चक्क अर्जुनचा फोन येतोय. तर साक्षी म्हणते की नोटंकी करू नको, उचल तो फोन. प्रिया फोन उचलते आणि म्हणते की फायनली अर्जुन तुला माझी आठवण आलीच तर. अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली मला तुझी आठवण आली म्हणून तुला फोन केलाय ऑफिसमध्ये बोलवायला. प्रिया म्हणते की ऑफिसमध्ये आणि कशासाठी. अर्जुन म्हणतो की सहजच गप्पा मारूयात जरा. तर प्रिया म्हणते की अर्जुन मी अजिबात मूर्ख नाहीये रे. जेव्हा मी इतर वेळी तुझ्या घरी येते तर नुसता मला हिडीस पिडीस करत असतो. आणि आज मला सहज गप्पा वगैरे मारायला बोलवतोय, शक्यच नाहीये. अर्जुन म्हणतो की ते काय आहे, मी घरी अपोजिशन विटनेसला भेटू शकत नाही ना म्हणून. प्रिया म्हणते की हो तू जरा ते इथिक्स वगैरे पाळणारा माणूस आहे नाही का. अर्जुन म्हणतो की मी काय म्हटलं होतं की ऑफिसमध्ये अशी एखादी भेट होऊ शकते. प्रियाच्या मनात लगेच लाडू फुटतात. प्रिया म्हणते की हो चालेल ना. अर्जुन माझा पॉइंट आधी लक्षात आला नाही म्हणून जरा वैतागले होते मी. अर्जुन म्हणतो की इट्स ओके, ये हा मी वाट बघतोय. प्रिया म्हणते की ठीक आहे मी लगेच निघते, बाय. प्रिया सांगते की साक्षी अगं अर्जुनने मला ऑफिसला बोलवलंय. साक्षी म्हणते की पण जास्त खुश नको होऊस, कामाशिवाय तो तुला बोलवणारच नाही. म्हणते की अगं कामासाठी का होईना पण त्याने मला स्वतःहून पहिल्यांदा फोन केलाय. आणि तो जर माझ्याशी काही ट्रिक्स खेळायला लागला तर मी पण काही कच्ची खेळाडू नाहीये. साक्षी म्हणते की एक मिनिट, अर्जुनच्या ऑफिसला चालली आहे म्हणजे तिथे चैतन्य पण असणार, चल मी पण येते. त्या म्हणते की तू काय वेडी आहेस का, आपल्या दोघींना जर कोणी एकत्र बघितलं म्हणजे. साक्षी म्हणते की वेडी मी नाही तर वेडी तू आहे. मी असं कधी म्हटलं की आपण एकत्र ऑफिसला जाऊयात. मी माझ्या गाडीने जाणार आणि तू तुझ्या गाडीने जाणार. आता मी असा प्लॅन करणार आहे की चैतन्य मला स्वतःहून भेटायला येईल. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कल्पना सायलीला भरवत असते तेव्हा सायली मात्र खूपच भावूक झालेली असते. कल्पना म्हणत असते की आता हेच तुझं घर समजायचं. तुला लहानपणापासून तुझ्या आईचा सहवास नाही लाभला ना, पण आता तुला आई नाही आहे असं कधीच म्हणायचं नाही हा. तर इकडे अर्जुनने प्रियासाठी कॉफी बोलवलेली असते. अर्जुन म्हणतो की तुला आवडते तशी कडक कॉफी. प्रिया मात्र फार प्रेमाने अर्जुनकडे बघत असते. प्रिया म्हणते की अर्जुन अरे आज तू किती विचार करतोयस रे माझा. अर्जुन म्हणतो की तन्वी अगं ॲक्च्युली मी नेहमी तुझा विचार करत असतो. तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.